नमस्कार, मी मनीषा भुजड. तुम्ही पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आज आपण आलो आहोत केलपोंदा हायस्कूल ग्राउंडवर. आज इथे कला क्रीडा व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये सर्व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. चला तर पाहू आजचा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला साहित्य मेळावा व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्या कार्यक्रमामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, आश्रम शाळेचे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन व हस्तकला साहित्य मेळावा, रांगोळी, चित्रकला, निबंध, वेशभूषा इत्यादी स्पर्धा, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, वसतिगृह विद्यार्थी चित्रकला प्रदर्शन, माजी विद्यार्थी मनोगत, वसतिगृह विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वसतिगृह विद्यार्थी प्रश्नमंजुषा, बक्षीस समारंभ इत्यादी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी किती छान छान राबवलेले आहेत. इथे आहे शाश्वत शेती, कोंबड खत, शेणखत, इथे आहे स्वच्छता आणि आरोग्य, इथे आहेत अपारंपरिक विजेचा ऊर्जा स्रोत. आपल्यासोबत आहेत प्रांत अधिकारी विशालजी खत्री साहेब. त्यांच्याशी जाणून घेऊ जागर युवा संस्कृतीचा कार्यक्रम करण्यामागचा हेतू काय. नमस्कार, मी प्रकल्प अधिकारी डहाणू विशाल खत्री. आमच्याकडे जवळपास 21 अनुदानित आश्रमशाळा आणि 34 शासकीय आश्रमशाळा आहेत आणि त्याचप्रमाणे 17 वसतिगृहामध्ये विद्यार्थी शिकतात. तर पूर्ण वर्ष ते क्लासरूममध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये घालवतात. तर आज आम्ही त्यांच्यासाठी कला, क्रीडा आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. यामुळे निश्चितच त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांना त्यांच्यामधून पुढे जाऊन मोठे मोठे कलाकार निर्माण होतील अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर. आश्रम शाळेतील विद्यार्थी किती छान रांगोळी काढत आहेत. रांगोळीच्या माध्यमातून सर्व धर्म समभावचा संदेश दिलेला आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकलातून आपली कला सादर केलेली आहे. आपल्यासोबत आहे आश्रम शाळेची विद्यार्थिनी. तिच्याशी जाणून घेऊ स्वच्छता व आरोग्याचा संदेश कशा प्रकारे केलेला आहे ते. नमस्कार, माझे नाव तन्वी चिंतामण गवते. शासकीय प्राथमिक आश्रम शाळा चरणी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आमचे मॉडेलचे नाव आहे स्वच्छता व आरोग्य. स्वच्छता राहील तर आरोग्य राहील. इथे आम्ही स्वच्छता विषयावर 4 मुद्दे बनवलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छतामध्ये रोज सकाळी लवकर उठणे, आपले बिछाने उचलणे, शौचालय जाणे, दात घासणे आणि रोज व्यायाम करणे. त्याच्यानंतर गृह स्वच्छतामध्ये नियमित घर स्वच्छ करणे, स्वच्छ कपडे धुणे, असे अनेक स्वच्छ भांडी वापरणे. त्याच्यानंतर म्हणजे शालेय स्वच्छता. शालेय स्वच्छतेमध्ये शाळेत व परिसरात स्वच्छता ठेवावी. शाळेतील भिंती, बाका, कपाटे इत्यादीवर काहीही लिहू नये. त्याच्यानंतरचं म्हणजे परिसर स्वच्छता. परिसर स्वच्छतेमध्ये कीप युअर विलेज क्लीन म्हणजे गाव व परिसर स्वच्छता ठेवा. नद्या नाल्यात कचरा टाकू नका. आपला कचरा कुंडीतच जावं. त्याच्यानंतरचे जे 4 मुद्दे आहेत ते म्हणजे पहिला शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्यामध्ये दररोज व्यायाम करणे, दररोज योगा करणे, सूर्यनमस्कार करणे, असे व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत. शरीराची तंदुरुस्ती, हृदयाची तंदुरुस्ती वाढते. त्याच्यानंतर म्हणजे चांगल्या सवयीमध्ये रोज सकाळी लवकर उठणे, दात घासणे, शौचालय जाणे, आई वडिलांना मदत करणे, रोज शाळेत जाणे, रोज अभ्यास करणे. झोप चांगली लागते. धन्यवाद. अतिशय लहान मुलींनी फार चांगली माहिती दिली. इकडे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा खो खो खेळ चालू आहे. सामूहिक मुद्द्यासाठी अरे तुम्ही बेस सांगा रे.
ही पण तुमचं तयार व्हायचं आहे. त्यानंतर एम्बूर केंद्र, बक्षीस त्याला मिळत आहे. यानंतर मनीषा देव भुजड 12वी. यानंतर अजय रंजेश वळवी 12वी कला, शासकीय आश्रमशाळा यंबूर. कला विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा सवणे. मी सन्माननीय प्रकल्प मिळालेल्या बद्दल सत्कार राघोजी भांगरे गुणगौरव योजनेअंतर्गत आपण इथे प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी सन्माननीय विशालजी खत्री साहेब यांच्या, त्यामुळे सर्व प्रेक्षक स्पर्धक यांनी या सर्व बक्षीस त्याला मिळत आहे.